नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आपण आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये नगर परिषद भरती जी आहे त्याच्याबद्दल आलेली जी काही अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट जे आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। त्यामध्ये पदांची माहिती, अभ्यासक्रम, परीक्षा कोण घेणार, हा जो संभ्रम होता, एमपीएससी कडे वर्ग होणार की टीसीएस आयबीपीएस कडे जाणार, याचं आपल्याला ऑफिशियल उत्तर आज मिळालेलं आहे। त्याचबरोबर जाहिरात किती पदांसाठी असेल याचा सर्वांगीण आढावा जो आहे आपण आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत। आणि यासाठी लवकरच आपल्याला जाहिरात मिळणार आहे। याची ऑफिशियल माहिती जर आपण बघायला गेली तर आपल्या माननीय राज्यमंत्री ज्या आहेत बघा, श्रीमती माधुरी मिसाळ यांनी आपल्या विधिमंडळामध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी ते दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये ऑफिशियली आपल्याला झालेलं आहे। ते आपण एकदा व्यवस्थित ऐकून घेऊया। बघा, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की पूर्ण राज्यामध्ये जे टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार आपण परीक्षा घेणार आहोत आणि पूर्ण राज्यांमध्ये जर आपण बघायला गेलं तर तब्बल 22 जिल्हे असे आहेत की ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की संवर्गनिहाय आणि बिंदू नामावली सुद्धा पूर्ण करून घेतलेली आहे, की जो थोडासा आपल्याला विषय कॅल्क्युलेटेड होत होता। आणि त्यापैकी जवळपास 395 जे आपले नगर परिषद आहे त्याच्यापैकी 112 नगर परिषद आहेत की ज्यांनी ते क्लिअर करून फायनल मंजुरीसाठी दिलेलं आहे। आणि याच व्हिडिओमध्ये त्या म्हणतात की परीक्षा ही एमपीएससी कडे न जाता टीसीएस आयबीपीएस या कंपनीकडेच होणार आहे। त्यासाठी मग ठाणे, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची प्रक्रिया होत आहेत आणि अकोला आणि भंडारा या दोन जिल्ह्यांनंतर मात्र करार सुद्धा करून घेतलेला आहे टीसीएस आयबीपीएस कंपनीकडनं की ज्याच्या मार्फत ही सरळ सेवेची परीक्षा आपण करणार आहोत। तर मग आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये बघूया की बिंदू नामावली सुद्धा झालेली आहे, परीक्षा कोण घेणार हा जो संभ्रम होता की एमपीएससी कडे जाणार की काय, त्याचं उत्तर मिळालेलं आहे। आणि एकूण किती पदसंख्या आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याला या त्यांच्या प्रश्नोत्तराचा जो तास विधिमंडळामध्ये होतो त्यामध्ये त्यांनी हे उत्तर दिलेले आहे। म्हणजे आपल्याला एक ऑफिशियल नोट मिळालेली आहे की जेणेकरून आपण अभ्यासाला लागू शकतो आहोत। तर त्यामध्ये बघूया आपण की एकूण पद किती आहेत। तर तब्बल पूर्ण 34 जिल्ह्यांमध्ये जर आपण बघायला गेलं तर आपल्याला 6127 जागा रिक्त आहेत की त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर 22 जिल्हे असे आहेत की ज्यांनी आरक्षणानुसार धोरण सांगितलेलं आहे। बघा, आरक्षण तसेच पदोन्नती, जे प्रमोशननी काही पद जात आहेत का ते, आणि आरक्षणाचे धोरण प्रत्येक कॅटेगरीला किती किती वॅकन्सीज आहे वगैरे एवढं सगळं डिस्ट्रीब्यूट करून 34 पैकी 22 जिल्ह्यांनी रिपोर्ट दिलेला आहे। आणि बिंदू नामावली जी आहे आपली ती सुद्धा जवळपास 395 जे नगर परिषदा आहेत त्यांच्यामध्ये कंप्लीट करायची आहे। तर त्यापैकी 112 जे नगर परिषदा आहेत त्यांनी त्यांचा बिंदू नामावली अंतिम मंजुरीसाठी पोहोचवलेले आहे। म्हणजे आपल्याला लवकरच जाहिरात मिळणार आहे। त्यामुळे आपण व्यवस्थित आतापासूनच अभ्यासक्रम समजून घेणं आणि अभ्यासाला लागणं फार गरजेचं ठरेल। त्यामध्ये बघा, परीक्षा कोण घेणार या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला मिळालं की टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांमधून होणार आहे। त्यापैकी 2 जिल्ह्यांनी तर आपला करार पण पूर्ण केलेला आहे। कोणते? अकोला आणि भंडारा। आता अकोला आणि भंडाराचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना तर कन्फर्म झालं की टीसीएस आयबीपीएस पॅटर्न तुमच्याकडे परीक्षा घेणार आणि उर्वरित जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे पण जिल्ह्यानिहाय मग ते करार होणार आहेत। म्हणजे प्रत्येक जिल्हा वेगवेगळा करार करेल। ते करार होणार आहेत। मग त्यामध्ये कोणकोणते जिल्हे करार करण्याच्या कगारावर आहेत तर छत्रपती संभाजीनगर असेल, ठाणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, हे जिल्हे करार करण्यासाठी चर्चा करत आहेत या कंपनीसोबत। ह्या 2 जिल्ह्यांनी तर त्यांचा करार सुद्धा पूर्ण केलेला आहे। अशाच पद्धतीने उर्वरित जिल्हे आहेत ते पण त्यांचा करार लवकरच करून घेतील। आणि जे 22 जिल्ह्यांनी बिंदू नामावली तसेच आरक्षण आणि पदोन्नती या सर्व क्रायटेरियाजवर त्यांनी त्यांचं मागणी पत्र शासनापर्यंत पोहोचवून दिलेले आहे। अशा आपल्याकडे 22 जिल्हे आहेत 34 पैकी। म्हणजे उर्वरित जिल्हे पण लवकरच ते आपल्याला मिळतील आणि आपली लवकरात लवकर नगर परिषद भरती जी आहे गट क आणि ड साठीची होणार आहे। तर त्यामुळे आपण अभ्यासाला लागणं फार गरजेचं आहे।
तर त्यामध्ये आपण अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेऊया की गट क आणि ड साठी काय काय तरतुदी आहेत अभ्यासक्रमासाठी. तर पद कोणकोणती आहेत तर बघा, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघुलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर व शिपाई ह्या गट क च्या आणि ड च्या पद असलेले आपल्याला बघायला मिळतात की जे आपल्याला सरळ सेवेमार्फत TCS IBPS पॅटर्न मार्फत त्यांच्या परीक्षा होणार आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे बघा विषय मराठी, दुसरा इंग्रजी, तिसरा सामान्य ज्ञान ज्याला GK GS म्हणतो आपण, त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी, मॅथ, रिझनिंग जे असतं असं असे एकूण हे आपले 4 विषय असणार आहेत जे 100 प्रश्नांची परीक्षा घेणार आहेत. 100 प्रश्न हे 200 गुणांसाठी म्हटल्यावर एक प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी असणार. आणि प्रश्न कसे असणार आहे आपले वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. जे 4ही सेक्शनचे प्रश्न हे MCQ फॉर्मॅट मध्येच आपल्याला होणार आहेत. मग त्या मराठीमध्ये 25 प्रश्न हे मराठी ग्रामरचे असणार आहेत, मराठी व्याकरणाचे असणार आहेत ज्याला 50 गुण असतील आणि मराठी भाषेमध्ये ते असणार आहेत. इंग्रजीचे 25 प्रश्न असणार की जे आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये बघायला मिळतील. आणि सामान्य ज्ञान जे आहे GK GS जे आहे ते आपल्याला मराठी भाषेमध्ये, आणि बौद्धिक चाचणी मॅथ रिझनिंग जे आहे त्याचे पण 25 प्रश्न आपल्याला मराठी भाषेमध्ये असलेले बघायला मिळतील. मग त्या GK GS मध्ये जर बघायला गेलं तर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, चालू घडामोडी, इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यानंतर आपल्या जनरल बेसिक सायन्स जे आहे याचा अवेअरनेस असलेला सेक्शन त्याच्यामध्ये येणार. आणि मॅथ रिझनिंगचे जे गणित आहेत, बुद्धिमत्तेचे काही प्रश्न आहेत ते आपल्याला PYQच्या अनालाइज मधनं आपण अंदाजा त्याचा घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बघा गट क आणि ड मध्ये काही टेक्निशियनच्या पोस्ट आहे, काही तांत्रिक पद आहे. हे जर कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक हे सगळ्या गोष्टी हे सर्वसाधारण एनी ग्रॅज्युएट व्यक्ती त्याला अप्लाय करू शकतो पदानी आहे. काही ठिकाणी 12वीची क्रायटेरिया असेल, काही ठिकाणी 10वीचा क्रायटेरिया असेल, बट एनी ग्रॅज्युएट त्याला कोणत्याही पदवी, शाखेची पदवी असलेला व्यक्ती त्याला अप्लाय करू शकतो. मात्र दुसरा सेक्शन असतं जे की टेक्निशियनच्या बाबींसंदर्भात असतं की त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन असेल, 10वी 12वी बेसिक क्रायटेरिया, त्याच्या सोबतच तांत्रिक घटकाशी संबंधित काही डिप्लोमा वगैरे असतो, काही कोर्स असतो, काही डिग्री असते, ते पण त्याला जोडावी लागते. आणि त्याच्यामध्ये मात्र आपण हा 25-25चा जो क्रायटेरिया बघितला की 100 प्रश्न 200 गुणांसाठी असेल, एक प्रश्न 2 मार्काला. इथे पण एक प्रश्न 2 मार्कालाच असणार आहे, परंतु इथे प्रश्नांचं वेटेज मात्र बदललेलं असणार आहे की ज्यामध्ये सिलेबसमध्ये बघा पुन्हा मराठी, इंग्रजी, GK GS, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. इथे जे मागच्या स्लाइडमध्ये 25-25 प्रश्न होते, इथे मात्र ह्या सर्व सेक्शनला 15-15 प्रश्न असलेले आपल्याला बघायला मिळतील. म्हटल्यावर काय 15×60 60 प्रश्न जे आहेत का ते सेम सिलेबस असणार आहे. एक प्रश्न 2 गुणाला म्हटल्यावर ते 30-30 मार्कांना असतील आपल्याला. मराठीचा मग मराठी भाषेमध्ये इंग्रजी माध्यमातून असणार आहे, आणि मॅथ रिझनिंग आणि सामान्य ज्ञान GK GS हे मराठीमध्ये आपल्याला असणार आहेत. आणि हे पण कसे असणार आहेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. म्हटल्यावर MCQ फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते बघायला मिळतील. आणि संबंधित विषयाशी तांत्रिक प्रश्न म्हणजे समजा वायरमन असेल, लाईटमन असेल किंवा लॅब टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, ह्या ज्या काही वेगवेगळ्या तांत्रिक ग्रंथपाल असेल, उद्यान पर्यवेक्षक, हेल्पर, फायरमन, त्या पर्टिक्युलर तांत्रिक घटकाशी संबंधित त्यांचे 40 प्रश्न जे 80 गुणांसाठी असेल आणि ते मराठी माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहेत. असे एकूण आपल्याला 60+40चा पॅटर्न इथे आपल्याला तांत्रिक घटकांसाठी बघायला मिळणार आहे की त्याच्यामध्ये 40 गुण हे त्या तांत्रिक पर्टिक्युलर कोर्सशी संबंधित असतील, एक प्रश्न 2 गुणाला 80 गुण, आणि उर्वरित जे 60 प्रश्न आहेत ते आपल्याला 120 गुणांसाठी विचारले जाणार आहेत की जे 15-15 क्वेश्चन आपल्याला इंग्लिश, मराठी, मॅथ, रिझनिंग आणि GK GS साठी विचारले जाणार आहेत. असे एकूण 100 प्रश्न जे 200 गुणांसाठी आपल्याला विचारले जातील. मग या तांत्रिक घटकांमध्ये कोणकोणते पद येतात, 2 तासाचा वेळ त्याच्यात आपल्याला मिळतो. त्यामध्ये गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वीजतंत्री, पंप ऑपरेटर, जोडारी, फायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, हेल्पर, फायरमन, जे फायर फायटर्स वगैरे असतात त्याचे जे काही वेगवेगळे कोर्स, डिप्लोमा मिळतात, असा क्वालिफाईड व्यक्ती की ज्याला त्या संबंधित विषयाशी निगडित 40 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. असे 2 सेक्शनमध्ये आपल्याला ह्या परीक्षा झालेल्या बघायला मिळणार आहेत. पहिल्या ह्या सेक्शनसाठी तर एनी ग्रॅज्युएट, कोणताही पदवीधर व्यक्ती क्लरिकलच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतोय. मात्र हे जे दुसरे जे आहेत त्या संबंधित विषयाशी, घटकाशी संबंधित तुमचा डिप्लोमा कोर्स पूर्ण झालेला असणं अपेक्षित आहे. तर या सर्वांच्या अनुषंगाने आपल्याला
जी लवकरच जी आपली पदभरती होणार आहे तब्बल त्याच्यात हे लक्षात घ्या की 6127 पदांसाठी पदभरती आहे. त्यामुळे आपण आतापासूनच अभ्यासाला लागणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याला हे सुद्धा जो डाऊट होता की एमपीएससी घेणार की टीसीएस आयबीपीएस घेणार, तर आपल्याला हे पण लक्षात आलेलं आहे की टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसारच पेपर होणार आहे. तर त्या टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत नगर परिषद भरतीची आपण बॅच लॉन्च केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला अनलिमिटेड वॉच टाइम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स बघायला मिळतील. 1 वर्षाच्या ड्युरेशनसाठी आपल्याला ही बॅच अवेलेबल करून दिली जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज पीडीएफ फॉर्ममध्ये नोट्स असतील आणि 3000 प्लस प्रश्नांचा सराव तुमचा त्या बॅचमध्ये करून घेतला जाणार आहे. याची फीस जर बघायला गेलो तर मात्र 999 रुपये असलेली आपल्याला बघायला मिळते. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. जे विद्यार्थी इच्छुक असतील ते तिथून माहिती मिळवू शकता. तसंच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही तिथून सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर आपली संपूर्ण सरळ सेवा बॅच जी आहे त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषदच्या भरती, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पोलीस भरती, वन विभाग, महानगरपालिका व इतर ज्या काही सरळ सेवा आहेत त्यामध्ये आयबीपीएस टीसीएस पॅटर्न नुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण लेक्चर्स घेत आहोत की ज्याची फीस आहे आपली मात्र 1499 रुपये. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, मॅथ, रिजनिंग, तांत्रिक घटक, इतर जे घटक आहेत ते शिकवली जाणार आहेत. ओके. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा स्क्रीनवर दिसत असावा. हे ॲप आहे बघा, जर तुम्ही प्ले स्टोअरवर गेला तर तुम्हाला अशा स्वरूपाचं ॲपचा लोगो मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की ज्या काही तुमच्या शंका असतील सरळ सेवेशी संबंधित किंवा नगर परिषदेशी संबंधित तर तुम्ही तिथून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.